केंद्र सरकार चतुर्भुज सुरक्षा जाळं तयार करत असून येत्या काळात देशाची संपूर्ण सीमा कायमस्वरूपी संरक्षित राहील. सीमावर्ती भागांच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं आश्वस्त. नीट तसंच सीबीएसईच्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही. नीट प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं आश्वासन. नीट पेपरफुटी प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याचे आणि नीट परीक्षा संस्थात्मक करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय शिक्षण मंत्र्याला निर्देश. मुंबई टेक वीक 2026चं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 8 जणांना अटक, 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. मराठा आरक्षण अंमलबजावणीबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं घेतली मनोज जरांगेची भेट. कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर वितरित करण्याची ग्वाही. जागतिक आव्हानं असूनही भारताची अर्थव्यवस्था लवचिक, भांडवली खर्चावर सातत्यपूर्ण भर हे विकासासाठी शुभसंकेत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात अधोरेखित. भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा, एलपीजीचं उत्पादन प्रतिदिन सुमारे 92 TMT या विक्रमी उच्चांकांवर पोहोचलं. आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत माहिती. अल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे 90% असेल. ईशान्य भारत वगळता देशभरात पावसाचं प्रमाण कमी, हवामान विभागाची माहिती. आणि येत्या 7 दिवसात मोसमी पाऊस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दाखल होईल. जून महिन्यात उष्णतेची लाट कायम, यंदा कोरडवाहू क्षेत्रात कमी पावसाचा अंदाज. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते.